प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राज्यते. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणाऱ्या, संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरणाऱ्या शहाजीपुत्र शिवाजीची मुद्रा ही लोककल्याण कार्यासाठी आहे असे युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी ही राजमुद्रा आणि कट्यार सुपूर्द केली आणि जणू शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या ध्येयाचं एक ब्रीदवाक्य या राजमुद्रेच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडलं गेलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की वय वर्ष 15-16 असताना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतल्यापासून ते 6 जून 1674 रोजी रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन अवतरल्यानंतर शिवाजीराजे भोसल्यांचं रूपांतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यामध्ये झाल्यानंतर या संपूर्ण रयतेला, या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला, संपूर्ण देशातील हिंदू समाजाला आपल्या स्वतःचा राजा मिळाल्याचं एक फार मोठा आनंद निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं? संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरेल अशी राजमुद्रा. फक्त पुणे जिल्ह्यावरती राज्य करायचं, 10-5 किल्ल्यांवरती राज्य करायचं, त्या किल्ल्यांच्या अवतीभोवतीच्या परिसरावरती राज्य करायचं, एखाद्या राज्यावरती म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यावरती राज्य करायचं, भारत देशावरती राज्य करायचं, एवढंसं त्यांचं ध्येय नसून संपूर्ण विश्वाला, संपूर्ण मानव जातीला आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी म्हणून जी काही राज्यव्यवस्था आवश्यक आहे ती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचं ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहेत. मी जर आपल्या काही मित्रांना उठवलं आणि सांगा म्हटलं शिवाजी महाराजांच्या जन्मातले प्रसंग तर आपण सहज सांगू शकाल की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, पुरंदरच्या तहामध्ये मिर्झाराजे जयसिंगाला चकवलं, औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या हातावरती नाकाची मिरचीची धुरी देऊन, त्याच्या हातावरती तुरी देऊन शिवाजी महाराज सही सलामत महाराष्ट्रामध्ये परत आले. आल्यानंतर या संपूर्ण राज्याचं रूपांतर हिंदवी स्वराज्यामध्ये करून एक गोरगरीब रयतेचं कल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. परंतु हे राज्य निर्माण झाल्यानंतर ते राज्य कुणीतरी सक्षमपणे एखाद्या वारसाने अंगावरती पेललं पाहिजे. राज्य मोठी होतात, अनेक राजे होतात, परंतु त्या राजांच्या मृत्यूनंतर, त्या राजाच्या हयातीनंतर राज्य लगेच लयास पावतात. जेवढ्या हयात शिवाजी महाराजांना लाभलेली होती, शिवाजी महाराजांना उन्नपूर्व 50 वर्ष आयुष्य लाभलं. शिवाजी महाराज 50 वर्षाच्या आयुष्यात जेवढे जगले तेवढे वर्ष औरंगजेब गादीवरती टिकला होता. औरंगजेब राजा म्हणून औरंगजेब 50 वर्षापेक्षा जास्त होता. तेवढं आयुष्य शिवाजी महाराजांना लाभलेलं नव्हतं. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या 12 वर्षामध्ये औरंगजेबाच्या संपूर्ण मोगली साम्राज्याचा ऱ्हास झाला. 12 वर्षामध्ये औरंगजेबाचं संपूर्ण मोगली साम्राज्य नष्ट झालं. परंतु 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती देह ठेवला. हनुमान जयंतीच्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाजी महाराजांनी देह ठेवला. पण त्या दिवसापासून आज देखील 350 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला शिवाजी कोण होते हे सांगावं लागत नाही. इतकं कर्तृत्व शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी तयार करून ठेवलं आणि त्याचे पाईक म्हणून, त्याचे वारस म्हणून, तुमच्या आमच्या रक्तामध्ये त्या शिवाजी महाराजांचा अंश म्हणून, तुमच्या आमच्या रक्तातल्या तांबड्या पांढऱ्या पेशीमध्ये सुद्धा शिवाजी महाराज आजही विराजमान आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्या आम्ही काय म्हणतो? एवढ्या छोट्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज की. हे कर्तृत्व शिवाजी महाराजांचं आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचं ते स्वराज्य, ते संपूर्ण राष्ट्र ज्या वारसाने समर्थपणे खांद्यावरती पेललं, आपण सगळेजण गेले 1.5 वर्ष त्या वारसाच्या जीवनचर्याची कहाणी या रुपेरी पडद्यावरती एका टीव्हीच्या मालिकेच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहत आहोत.
त्या मालिकेचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. काय आहे? त्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग आज तुमच्या समोर मांडणार आहे. ज्याप्रमाणे प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राज्यतेची ही राजमुद्रा शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सुपूर्द केली. त्या शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एक राजमुद्रा सुपूर्द केली. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योरी व राजते यदंक सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी. ज्या लोककल्याणकारी रयतेच्या लोककल्याणकारी राज्याची हमी शिवाजी महाराजांनी दिली होती, त्याच लोककल्याणकारी राज्याची हमी या शिवपुत्र संभाजी महाराजांनी इथल्या रयतेच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये निर्माण केली होती. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य, पराक्रम, धाडस या सगळ्याच्या बाबतीमध्ये कदाचित शिवाजी महाराजांपेक्षा काकणभर वरचढ होते. शिवाजी महाराजांपेक्षा त्याग, शिवाजी महाराजांपेक्षा पराक्रम कदाचित संभाजी महाराजांमध्ये जास्त होता. परंतु संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांचं नशीब मात्र नेहमीच त्यांच्याशी दगाबाज राहिलेलं आहे. संभाजी महाराजांशी कायमच नशिबाने दगाबाजी केलेली आहे. संभाजी महाराजांशी पहिल्यांदा दगाबाजी केली त्यांच्या जन्मानंतर अवघ्या 2 वर्ष आणि 3 महिन्यांनी. 14 मे 1657 रोजी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा सईबाई साहेबांच्या पोटी जन्म झाला आणि अवघ्या 2 वर्ष आणि 3 महिन्यांचं संभाजी महाराजांचं वय असताना मासाहेब सईबाई संभाजी महाराजांना सोडून जग सोडून निघून गेल्या. या कापूरहोळच्या धाराऊ माता गाडेंनी संभाजी महाराजांना दूध पाजून त्या दूध आई होऊन त्या संभाजी महाराजांची आई त्या संभाजी महाराजांचं मातृत्व उसनं घेतलं. वय होता साधारणतः 2.5 वर्ष, 2 वर्ष 5 महिन्याचं वय असताना नशिबाने आणखी एक डाव टाकला. अफजल खान नावाचा क्रूर कर्मा शिवाजी महाराजांवरती चालून आला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचं वय होतं फक्त 2 वर्ष 5 महिन्याचं. या 2 वर्ष 5 महिन्याच्या मुलाला त्याची आई सोडून गेलेली आहे आणि वडिलांनी मिठी मारली आणि वडील सुद्धा आता त्या मृत्यूच्या दाढेमध्ये. ज्या अफजल खानाने कप्ताने त्या शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ त्याचं नाव संभाजी, त्याच्या नावावरनंच या बालसंभाजीचं नाव संभाजी ठेवण्यात आलेलं होतं. त्या संभाजी राजांना ज्याने कप्ताने मारलेलं होतं त्या अफजल खानाला भेटायला शिवाजी महाराज निघालेले होते. ज्या अफजल खानाने शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे संभाजीराजांचे आजोबा शहाजीराजे भोसल्यांना कप्ताने कैद केलेलं होतं. ज्या विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये सरलष्कर नावाचा किताब शहाजीराजे भोसलेंना होता, ज्या दरबारामध्ये फर्जंद नावाची जबाबदारी, फर्जंद नावाचा किताब त्या काळामध्ये शहाजीराजे भोसलेंना दिलेला होता. बादशहानंतर विजापूरच्या दरबारामध्ये 2 नंबरचं महत्त्वाचं पद ज्या शहाजीराजे भोसलेंना होतं त्या शहाजीराजा भोसलेंचे अपमान करून विजापूरच्या गल्लीतून विजापूरच्या मुख्य रस्त्यातून धिंड काढण्याचं काम अफजल खानाने केलं होतं. जणू काही भोसले घराण्याचा पिढीजात वैरीच हा अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला येत होता. वय होतं 2 वर्ष 5 महिने संभाजी महाराजांचं. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीची रात्र होती. ती तारीख कदाचित 9 नोव्हेंबर असेल, दुसऱ्या दिवशी 10 नोव्हेंबर होती. 9 नोव्हेंबरच्या रात्री अशीच मसलत बसलेली होती. मासाहेब जिजाऊ तिथं बसलेल्या होत्या, सगळे कारभारी बसलेले होते, सगळे अधिकारी बसलेले होते, सरदार बसलेले होते आणि काही सरदार म्हणते झाले की राजा अफजल खानाला भेटायला जाऊ नका. राजा अफजल खान म्हणजे दगाबाज, अफजल खान म्हणजे क्रूर कर्मा. अहो, ज्या अफजल खानाने स्वतःच्या 63 बायका मारून टाकल्या त्या अफजल खानाला तुम्ही भेटायला चालले. ज्या अफजल खानाने तुमच्या वडिलांना साक्षात शहाजीराजे भोसलेंना कैद केली त्या अफजल खानाला तुम्ही भेटायला चाललात. श्रीरंगपट्टणच्या कस्तुरीरंग नावाच्या राजाला ज्याने कप्ताने ठार मारलं त्या अफजल खानाला तुम्ही भेटायला चाललात. राजा तुम्ही भेटायला जाऊ नका, तो अफजल खान दगा करणार, 100% दगा करणार. तो तुम्हाला कुठल्याही प्रकारे दगा केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याचा इतिहासच दगाबाजीचा होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं होतं. शिवाजी महाराजांचं वय काय फार नव्हतं, 28-29 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय होतं.
आणि शिवाजी महाराजांनी ठरवलेलं होतं, जर अफजल खान बुडवला, अफजल खान मारला, तर उभ्या हिंदुस्थानामध्ये या हिंदवी स्वराज्याचा डंका लहरल्याशिवाय राहणार नाही, डंका वाजल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास शिवाजी महाराजांना होता. शिवाजी महाराजांनी 2 वर्ष 5 महिन्याच्या त्या बाल संभाजीला मांडीवरती घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, गड्यांनो काळजी करू नका, उद्या जर अफजल खानाच्या भेटीला गेल्यानंतर माझं काही बरं वाईट झालं, जर अफजल खानाने माझ्याशी दगा केला तर काळजी करू नका, स्वराज्य टिकलं पाहिजे. या स्वराज्याचा वारस 2 वर्ष 5 महिन्याचा हा बाल संभाजी आहे. मासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि या बाल संभाजीराजांना गादीवरती बसून राज्यकारभार करा, परंतु स्वराज्य टिकलं पाहिजे. आयुष्यामध्ये 2 वर्ष 5 महिन्याचं वय ज्याचं आहे, अशा बाल संभाजीला स्वराज्याचा खरा वारसदार म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जबाबदारी दिली गेली. त्या संभाजी महाराजांच्या मनावरती राजकारणाचे धडे वयाच्या 2 वर्ष 5 महिन्याचे असल्यापासून झाले. आपल्या सर्वांना नंतरचा इतिहास माहिती आहे. शिवाजी महाराज अफजल खानाची भेट झाली आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून अफजल खानाला यमसदनी धाडला. त्यानंतर पन्हाळगडावरती सिद्दी जोहरने वेढा दिला आणि त्या वेढ्यातून शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले. त्यानंतर शाहिस्ते खान आला. त्या शाहिस्ते खानाने पुण्याच्या लाल महालावरती वेढा घालून बसला. त्या लाल महालामध्ये शिवाजी महाराज घुसले आणि त्या शाहिस्ते खानाची बोटं त्या ठिकाणी तोडली. त्यानंतर आपल्या पुण्यापासून अवघ्या 600 मैलावरती, आजच्या भाषेत सांगायचं असेल तर 600-650 किलोमीटरवरती असणाऱ्या सुरत नावाच्या शहरावरती शिवाजी महाराजांनी छापा मारला. तिथं जेवढा नासधूस शिवाजी महाराजांच्या आणि आपल्या स्वराज्याची शाहिस्ते खानाने केली होती, ती सगळी नासधूस, तो सगळी तूट भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा टाकला. जे आमच्या राज्याची लूट केलेली होती, जी आमच्या राज्याची हानी केलेली होती, ती सगळी शिवाजी महाराजांनी तिकडून भरून काढली. आणि त्यानंतर चौताळलेल्या औरंगजेबाने शिवाजी महाराजांचं पर्यायाने आपलं स्वराज्य बुडवण्यासाठी कुणाला पाठवलं? मिर्झा राजे जयसिंग नावाच्या एका मातब्बर सरदाराला पाठवलं. भगवान शिवशंकराचा एकनिष्ठ भक्त, ज्या मिर्झा राजे जयसिंगांनी साक्षात औरंगजेबाला राजगादीवरती बसवलेलं होतं, ज्या मिर्झा राजे जयसिंगांच्या प्रयत्नामुळं, पाठिंब्यामुळं आणि मार्गदर्शनामुळं औरंगजेब बादशाह झालेला होता, त्या मिर्झा राजे जयसिंगांना शिवाजी महाराजांना मारण्यासाठी, शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवण्यासाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी बाल संभाजीचं वय होतं साधारणतः 8 वर्षाचं. शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यावरती चालून आला. पुरंदरचा किल्ला आपल्या सर्वांना माहिती आहे. या पुरंदरच्या किल्ल्याला दिलेर खानाने वेढा दिला. मुरारबाजी नावाचा एक वीर योद्धा त्या किल्ल्यावरती लढत होता आणि लढता लढता 600 मावळ्यांनीशी तो मुरारबाजी त्या ठिकाणी, मुरारबाजी करिकारंजी पुरंदरावर हृदयाची, सुकली कुटली दौलत सगळी धर्माच्या ध्वजराजाची, अशा या भगव्या ध्वजाला अधिकाधिक तेजोमय करण्यासाठी या मुरारबाजीने आपल्या देहाचं बलिदान त्या ठिकाणी केलं. आणि शिवाजी महाराज आपल्या सैनिकांची, आपल्या मावळ्यांची होणारी कत्तल उघड्या डोळ्याने पाहू शकले नाहीत. त्यांचं हृदय द्रवलं, त्यांना फार वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यामुळं शिवाजी महाराजांनी हातावरती पांढरा रुमाल टाकला आणि त्या मिर्झा राजे जयसिंगांच्या पुढे शरणागती पत्करली. सपशेल माघार, सपशेल माघार, कोणतीही अट नाही. तुम्ही म्हणाल त्या अटी मान्य, तुम्ही म्हणाल ते सगळी कलम मान्य, परंतु नरसंहार थांबवा, माझ्या मावळ्यांना मारू नका, माझ्या मावळ्यांची कत्तल थांबवा, या सगळे रक्ताचे जे पाठ वाहत आहेत ते पाठ वाहनं थांबवा, अशी विनंती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगांना केली. आणि मिर्झा राजे जयसिंग अतिशय धूर्त राजकारणी होते. या मिर्झा राजे जयसिंगांनी पहिली अट टाकली, जर तुम्हाला ही नरसंहार थांबावा असं वाटत असेल तर तुमचे सगळेच्या सगळे किल्ले, संपूर्ण स्वराज्य आमच्या पदरात टाका आणि तुम्ही हरलेले आहात असं जाहीर करा. शिवाजी महाराजांनी त्यावेळी आपल्या मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावरती, आपल्या दरबारी राजकारणाच्या जोरावरती तह करायला समोरासमोर बसले. परंतु मिर्झा राजा जयसिंग हा सुद्धा शिवाजी महाराजांइतकाच मातब्बर होता. त्याने तहामध्ये अटी टाकल्या. अटी काय काय टाकल्या? पहिली अट शिवाजी महाराजांच्या समोर त्याने टाकली, तुमच्याकडे जेवढे किल्ले आहेत ते सगळेच्या सगळे किल्ले मला द्या. ते किल्ले मला दिल्याशिवाय आपण बोलणं पुढं करणार नाही. शिवाजी महाराजांनी दरबारी राजकारणाचे डावपेच खेळून काही किल्ले वाचवले आणि 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंगांना द्यायचं ठरलं. 12 किल्ले शिवाजी महाराजांकडे राहिले.
तहातली दुसरी अट ठरली. दुसरी अट अशी ठरली की शिवाजी महाराजांच्या 4 लक्ष होणांचा प्रदेश होता. त्या 4 लक्ष होणांच्या प्रदेशांपैकी 3 लक्ष होणांचा प्रदेश औरंगजेबाला म्हणजेच मिर्झाराजे जयसिंगांना द्यायचा. ही दुसरी अट मान्य करण्यात आली. तिसरी अट अशी टाकण्यात आली की शिवाजी महाराजांनी इथून पुढं बादशाह औरंगजेबाचा मनसबदार म्हणून काम करायचं, मनसबदार म्हणून नोकरी पत्करायची. शिवाजी महाराजांना ते मान्य होत नव्हतं, कारण स्वराज्य निर्माण केलेलं होतं. इथल्या गोरगरीब रयतेच्या, कष्टकऱ्याच्या, कामकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी एक विश्वास निर्माण केलेला होता, एक आत्मविश्वास निर्माण केला होता. स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलेलं होतं की आपण जिंकू शकतो, आपण लढू शकतो, आपण बलाढ्य अशा मोगल सैन्याशी सुद्धा लढू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण केलेला होता. आपलं छोटं का होईना पण स्वतःचं स्वराज्य असलं पाहिजे, ही भूमिका शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या रयतेच्या प्रत्येकाच्या मनामध्ये पेरलेली होती. आणि त्याच शिवाजी महाराजांनी जर त्या अफजल खानाची, त्या औरंगजेबाची जर नोकरी पत्करली तर इथल्या गोरगरीब मनातील, रयतेच्या मनातील विश्वास उडून जाईल. त्यांची लढण्याची उमेद हरवून बसेल, त्यांची स्वातंत्र्याची उर्मी नाहीशी होईल. म्हणून शिवाजी महाराजांनी दरबारी डावपेच खेळला आणि त्यांनी त्या तहाचं कलम असं बदलून घेतलं की मी औरंगजेबाचा मनसबदार होणार नाही, परंतु माझा 8 वर्षाचा मुलगा संभाजी हा औरंगजेबाचा मनसबदार असेल. औरंगजेबाचा सगळ्यात लहान वयाचा 5000 मनसबदार हा संभाजीराजे होते. वयाच्या 8व्या वर्षी औरंगजेबाचा मनसबदार झालेले आमचे संभाजीराजे होते. आणि चौथी सगळ्यात भयानक अट मिर्झाराजे जयसिंगांनी जी टाकली होती ती अट अशी होती की त्या मनसबदाराला घेऊन तुम्ही त्या औरंगजेबाला भेटीला जायचं आणि हा जो काही आपला करार ठरलेला आहे या कराराची मंजुरी त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये घ्यायची आणि मग तुम्ही मागे यायचं. तोपर्यंत काय, जोपर्यंत या तहाची अंमलबजावणी होत नाही, जोपर्यंत या सगळ्या तहाची सगळे किल्ले आम्हाला मिळत नाही, सगळा प्रदेश आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत हा 8 वर्षाचा बाल संभाजी मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीमध्ये ओलीस म्हणून राहील. शत्रूच्या छावणीमध्ये 8 वर्षाचा बाल संभाजी त्या काळामध्ये राहिला. आम्ही आमच्या घरापासून 100-200 मीटरवरती आलेलो आहोत शिबिरासाठी, तरी आमचे आईवडील सकाळपासून 2 वेळा आणि 3 वेळा येऊन गेलेले आहेत. परंतु संभाजी महाराजांच्या वडिलांनी मात्र, शिवाजीराजांनी मात्र त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि बाळराजे आता आपल्याला राजकारण शिकायचंय, युद्धकारण शिकायचंय. तुम्ही जरी या शत्रूच्या छावणीमध्ये तुम्ही ओलीस म्हणून राहणार असाल तरी काळजी करू नका, मिर्झाराजे जयसिंग तुमच्या आजोबांप्रमाणे आहेत. आणि ज्याप्रमाणे एखादा नातू आपल्या आजोबांकडे हट्ट करतो तसा बिनधास्त हट्ट तुम्ही आपल्या आजोबांकडे करा. तुम्हाला जे काय हवं नको ते मागून घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही एका राजाचे पुत्र आहात. कुठल्याही प्रकारे त्या राजाच्या प्रतिष्ठेला, त्याच्या मान मर्यादेला धक्का लागणार नाही, असं लागेल असं वर्तन करू नका. त्यावेळी तो 8 वर्षाचा बाल संभाजी आपल्या वडिलांना वचन देतोय, आबासाहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी फक्त शिवाजीराजे भोसलेंचा मुलगा म्हणून या ठिकाणी नाही, तर स्वराज्याची अस्मिता म्हणून या ठिकाणी मी या छावणीमध्ये आहे. या छावणीमध्ये हिंदवी स्वराज्याला कुठेही अपमानित व्हावं लागेल, कुठेही मानहानी होईल असं वर्तन माझ्या हातून होणार नाही. तुम्ही निश्चिंत काळजी न करता आपल्या राजगडावरती निघून जा. मी या ठिकाणी मिर्झाराजे जयसिंगांच्या या छावणीमध्ये बिनधास्त राहील, तुम्ही माझी काळजी करू नका, असं 8 वर्षाचा बाल संभाजी आपल्या वडिलांना आश्वासन देतोय. आणि आपल्या वडिलांना आश्वासन दिल्यानंतर संभाजी महाराजांच्या सोबत त्यावेळी प्रतापराव गुजर होते. ते प्रतापराव गुजर त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा मिर्झाराजे जयसिंगांची आणि 8 वर्षाच्या बाल संभाजीची भेट झालेली आहे. आपण जसे एकमेकांना पहिल्यांदा भेटायला गेलो, कुणाच्या घरी गेलो, आपण एखादी भेटवस्तू घेऊन जातो, आपण एखादं पुष्पगुच्छ घेऊन जातो किंवा काहीतरी वस्तू आपल्याकडे देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. संभाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंगांची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा संभाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगांसाठी एक सुवर्ण रत्न जडित एक कट्यार भेट दिली. आणि संभाजीराजे भोसलेंना त्यावेळी मिर्झाराजांनी काय भेट दिली?
त्या 65-70 वर्षाच्या मिर्झाराजे जयसिंगांनी या संभाजी राजांना, वय वर्ष 8 असणाऱ्या संभाजी राजांना त्यावेळी एक हत्ती भेट दिला. आणि तो हत्ती भेट दिल्यानंतर तिथंच बाजूला उभा असणारा दिलेर खान कुत्सितपणे संभाजी महाराजांची हेटाळणी करण्याच्या सुरामध्ये, संभाजी महाराजांचा अपमान करण्याच्या सुरामध्ये, संभाजी महाराजांची मानहानी करण्याच्या सुरामध्ये तो दिलेर खान मिर्झाराजे जयसिंग आणि बाल संभाजीला काय म्हणतोय, अहो संभाजीराजे, आप इतने छोटे हो, हाथी इतना बड़ा है, आप कैसे लेके जाओगे हाथी को. त्यावेळी 8 वर्षाच्या बाल संभाजीने काय उत्तर दिलं नीट लक्षात ठेवा. तो 8 वर्षाचा बाल संभाजी म्हणतो, खान साहेब तुम्ही काळजी करू नका की हा हत्ती आम्ही कसा नेणार. अहो हे तर जिवंत जनावर आहे, कसंही हाकलत मारत त्याला आम्ही ओढत घेऊन जाऊ शकतो. परंतु माझ्या आबासाहेबांचे जे किल्ले तुम्ही जिंकलेले आहेत ना, ते किल्ले तुम्ही त्या दिल्लीला कसे घेऊन जाणार. ते तर हलतही नाहीत, ते तर बोलतही नाहीत, ते तुम्हाला इथंच ठेवून जायचे आहेत. आणि तुम्ही गेल्यानंतर ते किल्ले आम्ही जिंकून घेतल्याशिवाय राहणार नाही. असा 8 वर्षाचा बाल संभाजी दिलेर खानाला आणि मिर्झाराजे जयसिंगांच्या तोंडावरती सडेतोडपणे उत्तर देतो. हे राजकारण धुरीणता संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांकडनं शिकलेली होती. त्या संभाजी महाराजांची कथा आत्ता आपल्या सगळ्यांना ऐकायची. संभाजी महाराज त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, आग्र्याच्या दरबारामधला प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेमध्ये उभं केलं गेलं आणि ज्या दरबाराने आजपर्यंत बादशहाचा सोडून कुणाचाच आवाज ऐकलेला नव्हता, त्या दरबारामध्ये या सह्याद्रीचा सिंह त्या ठिकाणी गरजून उठला. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही, अशा प्रकारची सिंह गर्जना आग्र्याच्या दरबारामध्ये देणाऱ्या शिवाजी महाराजांनी नकळत आपल्या बाल संभाजीवरती संस्कार केलेला होता. कुणाच्याही पुढे झुकायचं नाही, कुणालाही मुजरा करायचा नाही, कुणाच्याही पुढे लवायचं नाही. आपण स्वयंभू आहोत. आपलं स्वतःचं स्वराज्य आहे, गोरगरीब रयतेचं स्वराज्य आहे, लोककल्याणाचं स्वराज्य आहे. आपण स्वतः स्वयंभू राजे आहोत. हा संस्कार बालसंभाजीच्या मनावरती केला होता. नंतरच्या काळात आपल्या सर्वांना माहीत असेल, शिवाजी महाराज त्या ठिकाणी कैदेत पडले. शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या राहण्याच्या ठिकाणावरती चौकी पहारे बसवले गेले आणि संभाजी महाराजांना मात्र संपूर्ण आग्र्यामध्ये मुक्त होण्याची, मुक्त फिरण्याची सगळीकडे मुभा होती. लक्षात ठेवा, साधारणतः 3 महिने शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये आहेत. एखादा मुलगा आपल्या एखाद्या अडचणीमध्ये असेल तर त्याच्या बापाने त्याला मदत करावी, ही प्रकृतीच आहे. कोणीही आपला कोणीही मुलगा अडचणीत असताना कोणताही बाप हा आपल्या मुलाला त्या अडचणीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जगाच्या पाठीवरती हे एकमेव उदाहरण आहे की वडील अडचणीत आहेत, वडील कैदेत पडलेले आहेत आणि वडिलांच्या कैदेच्या सुटकेचे सगळे प्रयत्न त्या 8-8.5 वर्षाच्या बाल संभाजीने केलेली आहे. आणि संभाजी महाराजांच्या त्या सगळ्या चातुर्याने, संभाजी महाराजांच्या चातुर्याच्या माध्यमातून औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजी महाराजांचं येणं जाणं व्हायला लागलं. एक दिवस औरंगजेब आपल्या आखाड्यामध्ये कुस्ती पाहत होता आणि ती कुस्ती पाहत असताना संभाजी महाराज तिथून चाललेले होते आणि ज्या कुत्सितपणाने दिलेर खानाने संभाजी महाराजांची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच पद्धतीनं औरंगजेबाने सुद्धा त्याची हेटाळणीच्या स्वरामध्ये सांगितलं, बोलवून घेतलं संभाजी महाराजांना आणि विचारलं, मी असं ऐकलंय की तुम्ही फार चांगली कुस्ती खेळता. मी असं ऐकलंय की तुम्ही फार चांगली कुस्ती खेळता. त्यावेळी वय होतं 8.5 वर्षाचं संभाजी महाराजांचं आणि समोर जे पैलवान उभे होते ते सगळे 20-25तले बलदंड देहाचे, अतिशय मोठे, अतिशय पिळदार शरीरयष्टी असणारे असे मोठमोठे सगळे मल्ल आणि पैलवान होते. संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणतोय, ओ संभाजीराजे, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही फार चांगली कुस्ती खेळता, मग माझ्या आखाड्यातल्या एखाद्या पैलवानाशी कुस्ती खेळून दाखवता का. त्यावेळी संभाजी महाराजांनी 8.5 वर्षाच्या संभाजी महाराजांनी उत्तर दिलंय, मला तुमच्या या तालमीमध्ये एकही पैलवान माझ्या बरोबरीचा दिसत नाही आणि कुस्ती ही बरोबरच्या पैलवानामध्ये व्हायची असते. असेल तुमच्यात हिंमत तर तुमच्या एखाद्या शहजाद्याला पाठवा, त्या शहजाद्याला मी या आखाड्यामध्ये आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याशीच मी कुस्ती करेल, इथं उभ्या असणाऱ्या एकाही पैलवानाशी मी कुस्ती करणार नाही. असं बाणेदारपणाने उत्तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाला दिलेलं होतं.
त्या संभाजी महाराजांची आपण सर्वजण या ठिकाणी कथा पाहतोय. नंतरच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे, शिवाजी महाराज एका वाटेने आले. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा आग्र्याच्या कैदेमध्ये मृत्यू झाला अशी बातमी पसरवली. राजगडावरती शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराजांनी उत्तर क्रिया, एखाद्याच्या मृत्यूनंतर जे सगळे विधी करायचे असतात ते सगळे विधी संभाजी महाराजांचे राजगडावरती केले. आणि 2, 2.5, 3 महिन्यानंतर संभाजी महाराज पुन्हा एकदा राजगडावरती दाखल झाले. गेलेले संभाजी महाराज म्हणजे एका शिवाजीराजे भोसलेंच्या, शिवाजी महाराजांच्या एक मुलगा म्हणून गेलेले होते. येताना मात्र ज्यावेळी संभाजीराजे आलेले होते त्यावेळी संस्कृताचे पंडित, विविध भाषांचं ज्ञान असणाऱ्या, विविध विद्यांचं ज्ञान असणारे, संगीत, कला, नाट्य अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून अभ्यास निपुण झालेले संभाजी महाराज परत आलेले होते. शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या अभ्यास रचनेची व्यवस्था केली, त्यांच्या विद्याभ्यासाची व्यवस्था केली, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गुरुजींची रचना केली. आणि संभाजी महाराज ज्याप्रमाणे शास्त्रांचा अभ्यास करू लागले त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचं वय वर्ष झालं 10 आणि नाशिक आणि बागलांच्या लढाईवरती शिवाजी महाराजांनी वय वर्ष 10 असणाऱ्या संभाजींना पाठवलं. आणि संभाजी महाराजांनी वयाच्या 10व्या वर्षी नाशिक आणि बागलान नावाचा औरंगजेबाचा प्रदेश जिंकून घेतला आणि स्वराज्यामध्ये येथे झाले. साधारणतः वय झालं 15-16 वर्ष. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 6 जून 1674 रोजी रायगडाच्या माथ्यावरून आज उठे ललकार, रायगडाच्या माथ्यावरून आज उठे ललकार, सिंहासनी शिवराय बैसले झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार. संपला घोर अंधार घनदाट अमावस्येचा, स्वातंत्र्य सूर्य उदया अंबरी रंग आशेचा, जय महाराष्ट्र मातेचा, जय अभिमानी जनतेचा, जय बोला छत्रपतींचा. आकाशातून 10 दिशातून उठला स्वर झंकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार. 32 मन सोन्याचं सिंहासन अवतरलं. छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त सम्राट झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच शेजारी वामांगी अर्धांगी विराजे, दक्षिण बाजू शंभू राजे, मध्ये शोभतो हिंदू भूमीच्या शिरपेचा तिला दीप्त हिरा. भारतभूच्या छत्रपतींचा जय जयकार करा, भारतभूच्या छत्रपतींचा जय जयकार करा. शंभूराजांचं रूपांतर युवराज शंभूराजांमध्ये झालं. आणि युवराज शंभूराजांवरती त्या काळामध्ये आपल्या इंग्रजांशी तह करण्याची, इंग्रजांशी बातचीत करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. आपल्या सर्वांना आजही ॲपलचं स्पेलिंग पटकन विचारलं तर सांगता येणार नाही. आपल्या सर्वांना प्ले नावाच्या शब्दाचं स्पेलिंग विचारलं तर पटकन सांगता येणार नाही. 350 वर्षांपूर्वी इंग्रजी भाषा अस्खलितपणे बोलणारे संभाजी महाराज होते, याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. संभाजी महाराजांना त्या काळामध्ये इंग्रजी भाषा येत होती. फक्त इंग्रजी भाषा नाही तर जवळपास 18 भाषांचं ज्ञान संभाजी महाराजांना होतं. आणि अनेक या भाषांच्या माध्यमातून अनेक परकीय व्यापाऱ्यांशी, अनेक परकीय वकिलांशी बातचीत करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांना त्यावेळी देण्यात आलेली होती. परंतु मी जसं सांगितलं, संभाजी महाराजांकडं नशीब मात्र फार चांगलं मिळालेलं नव्हतं. त्यांच्या कमनशिबीपणाने आणखी डाव टाकायला सुरुवात केली. त्या काळातले जे काही शिवाजी महाराजांचे जवळचे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातले जे मंडळी होती, जी मंत्रिमंडळ होतं, त्या सगळ्या मंत्रिमंडळाला संभाजी महाराजांचा बेदरकारपणा, बाणेदारपणा, संभाजी महाराजांचं पराक्रम, संभाजी महाराजांचा शौर्य पाहावेनासा झाला. आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे कान भरायला सुरुवात केली. संभाजी महाराजांविषयी वाईट नाईट गोष्टी सांगायला सुरुवात केली. आपण सगळेजण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघत असाल तर सगळ्या मंत्र्यांनी केलेली कारस्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिली असतील. याच कारस्थानांमधनं एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. ही सुद्धा बातमी संभाजी महाराजांपासून लपवण्यात आली. परंतु संभाजी महाराज म्हणजेच या स्वराज्याचा पुढचा वारसदार. अष्टप्रधान मंडळांपैकी 7 मंत्री हे एक झाले. आणि 8वे मंत्री होते सरसेनापती हंबीरराव मोहिते. या हंबीरराव मोहितेंची बहीण म्हणजेच सोयराबाई साहेब. आणि त्या सोयराबाई साहेबांचा जो मुलगा होता, संभाजीराजांचा सावत्र भाऊ जो होता, त्याचं नाव राजाराम महाराज. आणि या राजाराम महाराजाला गादीवरती बसवावं म्हणून हे 7 मंत्री एकत्र आले आणि हंबीरराव मोहितेंकडे गेले. आणि हंबीर मामांना म्हणतायत, मामा चला पन्हाळ्यावरती संभाजीराजांना कैद करू. संभाजी राजांना कैद करून आपण
राजाराम महाराजांना गादीवरती बसवू, या स्वराज्याचा खरा वारसदार राजाराम महाराज आहेत असं सांगितल्यानंतर हंबीरराव मामा म्हणाले, ठीक आहे चला. निघाले पन्हाळगडावरती. आपल्या सर्वांना माहीत असेल पन्हाळगडावरती गेल्यानंतर काय झालं. सगळ्यांनी ठरवलं की संभाजी महाराजांना कैद करायची, परंतु हंबीरराव मामांनी ऐनवेळी आपला मोहरा बदलला आणि सातीच्या सातही मंत्र्यांना त्या ठिकाणी हंबीररावांनी कैद केली. संभाजी राजांना वाजत गाजत रायगडावरती आणण्यात आलं आणि रायगडावरती आल्यानंतर सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर जवळपास 6 महिन्यानंतर 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. संभाजी महाराजांना राज्य लाभलं फक्त 8-9 वर्षांचं. या 8-9 वर्षांच्या राज्यकारभारामध्ये संभाजी महाराजांनी अनेक आघाड्यांवरती युद्ध केलं. संभाजी महाराजांनी मोगलांशी औरंगजेबाशी लढाई दिली. संभाजी महाराजांनी कुतुबशाही, बेरीजशाही, इमादशाही आणि आदिलशाही यांच्याशी लढाई दिली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या नंतर सगळ्यात महत्त्वाच्या शत्रूंनी डोकं वर काढलेलं होतं ते म्हणजे या समुद्रावरती असणारे इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज अशांशी संभाजी महाराजांनी युद्ध केलं. आपल्या सर्वांना जंजिऱ्याचा प्रसंग माहीत असेल. कोंडाजी फर्जंदाचा प्रसंग आपण सर्वांनी पाहिला असेल. तो प्रसंग मी या ठिकाणी सांगणार नाही. आपण संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी कशी लढाई दिली हा प्रसंग आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो. संभाजी महाराजांनी गोव्यामध्ये पोर्तुगीज होते. या पोर्तुगीजांनी औरंगजेब बादशाह ज्यावेळी दिल्लीमधनं उतरला दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांना मारण्यासाठी, त्यावेळी त्या औरंगजेबाला आणि त्याच्या सगळ्या सैन्याला त्याची रसद समुद्रामधनं उतरवायची आणि ती रसद समुद्रामार्ग या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या राज्यातून त्यांच्या रस्त्याने या विजापूरपर्यंत आणण्यासाठीचा रस्ता यावेळी पोर्तुगीजांनी दिलेला होता. आणि एकीकडे संभाजी महाराजांशी मैत्रीचं खोटं नाटक पोर्तुगीजांनी केलेलं होतं. त्या पोर्तुगीजांचा जो व्हाईसरॉय होता त्याला विजरई असे म्हणायचे. व्हाईसरॉय या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. विजरई तो व्हाईसरॉय होता, त्याचं नाव होतं काउंट दी आल्वर. या काउंट दी आल्वर नावाचा जो व्हाईसरॉय होता, या व्हाईसरॉयला असं वाटलं की संभाजी महाराज म्हणजे काय किरकोळ आहे, संभाजी महाराजाला आपण सहज हरवू शकतो, संभाजी महाराजाला आपण सहज मारू शकतो. म्हणून संभाजी महाराजांवरच्या अंजदेव नावाचं बेट संभाजी महाराजांनी जिंकून घेतलेलं होतं. त्या अंजदेव नावाच्या बेटावरती संभाजी महाराज किल्ला बांधणार होते. ते बेट या काउंट दी आल्वरने जिंकून घेतलं. संभाजी महाराजांना राग आला. हे पोर्तुगीज फक्त बेट जिंकणं, समुद्रावरती चाचेगिरी करणं असा प्रकार करत नव्हते, तर त्या गोव्यामध्ये असणाऱ्या हिंदू समाजाला जबरदस्तीने बाटवून ख्रिश्चन करत होते. ख्रिश्चन धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे पोर्तुगीज करत होते आणि यांना धडा शिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी स्वतः उतरायचं ठरवलं. संभाजी महाराजांनी एक अशी बातमी पसरवली, जवळ फोंडा किल्ला आहे, त्या फोंडा किल्ल्यावरती संभाजी महाराजांनी अशी बातमी पसरवली की फोंडा किल्ल्यावरती फार मोठं सैन्य, फार मोठा खजिना आहे आणि सैन्य मात्र काहीच नाही. आपल्या सर्वांना माहीत असेल की हत्तीबरोबर कुतुबशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने झुंज दिली होती. आठवत आहे का कुणाला त्याचं नाव? आलं नाव इकडनं, बरोबर आहे काय? येसाजी कंक. हे येसाजी कंक त्या फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. आपल्याला माहिती आहे की या येसाजी कंकाने कुतुबशहाच्या दरबारामध्ये हत्तीशी झुंज घेतली. असा हा पराक्रमी येसाजी. त्याचा मुलगा होता कृष्णाजी कंक. येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक त्या फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. अवघे 300 मावळे त्या किल्ल्यामध्ये होते. आणि या काउंट दी आल्वरला बातमी अशी लागली की खजिना भरपूर आहे. त्यांनी चारी बाजूने तोफा लावल्या आणि त्या तोफा लावून त्या तोफांचा भडीमार त्या फोंडा किल्ल्यावरती केला. त्या फोंडा किल्ल्यातनं रात्रीच्या वेळी काही तुकडी बाहेर यायची, या पोर्तुगीजांना सपासप मारायची. पोर्तुगीज रात्री झोपेतून जागे व्हायच्या आत ही सगळी मंडळी परत फरार होऊन या फोंडा किल्ल्यात जायची. 1 दिवस, 2 दिवस, तब्बल 9 दिवस 3000 सैन्य विरुद्ध 300 सैन्य अशी लढाई सुरू झाली. कोणत्या तरी हेराने संभाजी महाराजांना बातमी पाठवली की राज, फोंडा किल्ल्याला पोर्तुगीजांनी वेढा दिलाय आणि आता जर समजा तुम्ही आले नाही तर फोंडा किल्ला या पोर्तुगीजांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून संभाजी महाराज खासे 3000 सैन्य घेऊन त्या फोंडा किल्ल्याच्या बचावासाठी आणि त्या कौंडी अलवारला मारण्यासाठी आले. त्याच्या लक्षात आलं किल्ल्यामध्ये मराठे, मागं मराठे आणि मध्ये पोर्तुगीज, आता आपलं काही खरं नाही. म्हणून त्या पोर्तुगीजांनी तिथून जे पळ काढला ते सगळे पळत 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 निघून गेले. शिवाजी महाराजांच्या या छाव्याने संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला, परंतु हा पळून गेला. पळून गेल्यानंतर गोव्यामध्ये गेला. गोव्यात गेल्यावरती त्याच्या लक्षात आलं, अरे अशी मी काय चूक केली की संभाजी माझ्या मरणावरती टपलाय, मला मारायला टपलाय. त्याच्या शेजारी जुवे नावाचं एक बेट आहे, त्या जुवे बेटावरती संभाजी महाराजांनी हल्ला केला. आणि जुवे वाचवायचं असेल, जुवे बेट ज्याच्या ताब्यात, त्याच्या ताब्यामध्ये गोवा असतो. जुवे आणि गोवा याच्यामधून मांडवी नावाची एक छोटीशी नदी वाहते. या मांडवी नदीला ज्यावेळी पूर नसतो त्यावेळी मधून जायचा रस्ता असतो. आणि संभाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण या पोर्तुगीजांवरती हल्ला करायचा. या कौंडी अलवारने अवसान आणलं. सगळे सैन्य घेऊन हा संभाजी महाराजांच्या समोर उभा ठाकला. संभाजी महाराजांचा आणि त्याची लढाई सुरू झाली. एकच हातगाई सुरू झाली. आणि संभाजी महाराजांचं अवघं 500,000 मावळे आणि 3 ते 5,000 जवळपास सैन्य पोर्तुगीजांचं होतं. पोर्तुगीज मात्र पळायला सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी त्या पोर्तुगीज पळताना पाहिले, शिपाई पळायला लागले. कौंडी अलवारला कळेना नक्की काय होतंय. अरे आपण तर लढाई जिंकू शकतो, परंतु हे सैनिक का पळायला लागलेत. आणि म्हणून या कौंडी अलवारने आपले सैनिक रोखण्यासाठी आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी होतं, त्या शेताचे बांध फोडले. ते सगळं पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर त्या नदीचं पाणी वाढायला सुरुवात झाली. नदीला पूर आला आणि त्याचं सैन्य आणखीच घाबरलं. ते सैन्य पलीकडं पळायला लागलं. जसं सैन्य पळायला लागलं तसा कौंडी अलवार सुद्धा सैन्य शस्त्र टाकली आणि तो सुद्धा नदीतनं पळायला सुरुवात झाली. आणि तो ज्यावेळी पळायला सुरुवात झाली त्याने पाहिलं, त्याला एक त्या ठिकाणी तराफा आला. त्या तराफ्यावरती कौंडी अलवार बसला. इकडे हातगाईची लढाई चालू होती. संभाजी महाराज अतिशय व्याकुळ झालेले होते. संभाजी महाराज बेभान झालेले होते आणि बेभानपणे संभाजी महाराज दोन्ही हातांमध्ये 2 तलवारी घेऊन त्या ठिकाणी लढत होते. घोड्यावरती बसलेले होते. संभाजी महाराजांना 360 अंशातनं घोडा फिरवण्याची कला अवगत होती. संभाजी महाराजांना लगाम न घेता सुद्धा धरता सुद्धा तो घोडा काबूत ठेवण्याचं कसब अवगत होतं. आणि घोड्यावरती बसून दोन्ही हातांनी तलवारी असून सगळ्या पोर्तुगीज सैन्याला संभाजी महाराज कापत निघाले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की कौंडी अलवार पळत सुटलाय. तो कौंडी अलवार त्या माचीवरती बसला, त्या तराफ्यावरती बसलेला पाहिलं. आणि संभाजी महाराजांनी तो घोडा त्या मांडवी नदीच्या दिशेने फेकला. तो तराफा पुढे जायला लागला, अर्ध्या नदीच्या पलीकडे गेला. संभाजी महाराज मात्र बेभान झालेले होते. संभाजी महाराज घोड्या सकट त्या मांडवी नदीमध्ये उतरले, कारण त्यांना माहीत होतं की जर मी या कौंडी अलवारला पकडला तर त्याचा तिथंच शिरच्छेद करणार, त्याला मी तिथंच मारून टाकणार. आणि सगळं सैन्य त्या ठिकाणी पळत होतं. संभाजी महाराज बेभान होऊन, मांडवी नदीला पूर आलेला होता, त्या पुरामध्ये संभाजी महाराजांचा घोडा गेला. पुढे गेला आणि थोडासा पुढे गेल्यानंतर तो घोडा पोहणी लागला. पाण्याचा वेग प्रचंड होता आणि पाण्याचा वेग प्रचंड असताना संभाजी महाराजांचा घोडा त्या पाण्यामध्ये कल्ला. दोन्ही पाय संभाजी महाराजांचे त्या घोड्याच्या रिकिबीमध्ये अडकलेले होते. तेवढ्यात पाठीमागनं पाहिलं खंडो बल्लाळ नावाच्या संभाजी महाराजांच्या एका विश्वासू सहकार्याने. त्याने पाहिलं की संभाजी महाराजांचा घोडा पोहणी लागलेला आहे, परंतु संभाजी महाराज घोड्यावरनं उतरत का नाही आहेत. संभाजी महाराजांना हा घोडा वाहून नेईल किंवा हा घोडा वाहून जाईल. पाण्याला प्रचंड प्रमाणामध्ये वेग आहे, पाण्याचा प्रवाह मोठा आहे. संभाजी महाराज आता कदाचित बुडतील. आणि म्हणून खंडो बल्लाळ नावाच्या त्यांच्या सहकार्याने घोडा भरधाव वेगामध्ये टाकला, पाण्यामध्ये उडी मारली. आणि संभाजी महाराजांनी सांगितलं, माझा पाय रिकिबीमध्ये अडकलाय. त्या रिकीब तलवारीने त्या खंडो बल्लाळने तोडली. संभाजी महाराजांना हात दिला आणि बुडायला लागलेल्या संभाजी महाराजांना त्यावेळी खंडो बल्लाळ नावाच्या त्यांच्या विश्वासू सहकार्याने वाचवलं. त्यांच्या मित्राने त्यांचा जीव वाचवला. या खंडो बल्लाळच्या वडिलांना संभाजी महाराजांनी शिक्षा दिलेली होती, परंतु आपल्या वडिलांच्या मृत्यूपेक्षा वडिलांना शिक्षा दिली आहे म्हणून आपण संभाजी महाराजांना त्या ठिकाणी शिक्षा द्यावी असं कोणत्याही प्रकारचं मनात विचार न येता. संभाजी महाराज हे स्वराज्याचे राजे आहेत. संभाजी महाराज जर जगले तर स्वराज्य जगेल या भावनेनं स्वराज्याच्या निष्ठेपायी आणि संभाजी महाराजांच्या निष्ठेपायी या खंडो बल्लाळने, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळने संभाजी महाराजांचा जीव वाचवला. आपल्या मित्राला संकटकाळी मदत कशी करायची असते याचा वस्तुपाठ या खंडो बल्लाळने त्या काळामध्ये घालून दिला. या खंडो बल्लाळचा नंतर सत्कार करण्यात आला आणि संभाजी महाराजांनी या सगळ्या पोर्तुगीजांना त्या काळामध्ये धडा शिकवला.
त्यानंतर पोर्तुगीज जे गप्प बसले ते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा परत त्यांनी आपली कोणत्याही प्रकारे हालचाल केली नाही. या संभाजी महाराजांच्या अंताची कथा मात्र फार करून आहे. संभाजी महाराजांनी 9 वर्षाच्या कालामध्ये अनेक तंटे बखेडे सोडवले, अनेकांना मदत केली. ज्यांची वतनं होती त्या सगळ्यांना परत आपापली वतनं देण्यासाठीचे किंवा त्यांच्या वतनांवरती जे काही तंटे बखेडे होते, वादविवाद होते, ते वादविवाद सोडवण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केलेला होता. तारीख होती 1 फेब्रुवारी 1689 आणि या 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराज रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वराच्या ठिकाणी पहाटेपर्यंत एका प्रकरणाचा न्यायनिवाडा करत होते आणि मुकर्रब खान आणि इखलास खान नावाचे सरदार गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे सख्खे मेहुणे. या गणोजी शिर्केंनी या इखलास खान आणि मुकर्रब खानाला संभाजी महाराजांचे या ठिकाणी पत्ता सांगितला आणि त्या आंबा घाटातून एका मध्यंतर अरुंद अशा घाटातून संभाजी महाराजांपर्यंत पोहोचवलं. दिवसभरपर्यंत ती लढाई चालली. संभाजी महाराजांसोबत त्यांचा विश्वासू मित्र होता कवी कलश. या कवी कलशाने आणि संभाजी महाराजांनी त्या सगळ्या मुकर्रब खान आणि इखलास खानाच्या त्या सगळ्या सैन्याशी अतिशय पराक्रमाने झुंज दिली. त्या काळामध्ये आपले स्वराज्याचे सरसेनापती होते मालोजी बाबा घोरपडे. या मालोजी बाबा घोरपडेंनी त्या ठिकाणी झुंज दिली आणि मालोजी बाबा घोरपडेंचं त्या ठिकाणी वीरमरण झालं. मालोजी बाबा घोरपडे सुद्धा त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाले आणि संभाजी महाराजांनी कवी कलश लढत असताना, प्राणपणाने लढत असताना कपटाने आणि दगाबाजीने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद करण्यात आली. संभाजी महाराजांना कैद करून बहादूरगडावरती, श्रीगोंदा तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगड नावाचा किल्ला आहे, तिथं नेण्यात आलं. तिथं नेण्यात आल्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं आणि औरंगजेबाला सांगण्यात आलं, औरंगजेबाने सांगितलं, तुझं सगळं स्वराज्य आमच्या ताब्यात दे तर आम्ही तुला जिवंत सोडतो. परंतु संभाजी महाराज हे स्वराज्यनिष्ठ होते. संभाजी महाराजांना माहीत होतं, आत्ता जरी मी जगलो काय आणि मेलो काय, स्वराज्य मेलं म्हणजे मी मेल्यासारखं आहे. स्वराज्य याला दिलं तर मी मेल्यासारखं आहे. स्वराज्य वाचवण्यासाठी मी जरी मेलो तरी चालेल. म्हणून संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी 40 दिवस औरंगजेबाचे अनन्वित हाल सहन केले, अत्याचार सहन केले. या औरंगजेबाने 40 दिवसामध्ये संभाजी महाराजांचे हाल करण्यात आले. संपूर्ण शरीर काकडी सोलावं तसं संभाजी महाराजांचं सोलण्यात आलं. संभाजी महाराजांचे केस उपटण्यात आले. संभाजी महाराजांची नखं उपटण्यात आली. संभाजी महाराज बोलत नाहीत म्हणून संभाजी महाराजांची जीभ बाहेर काढण्यात आली. संभाजी महाराजांच्या डोळ्यांची भीती औरंगजेबाला वाटत होती म्हणून संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये तप्त लाल सळाया घालण्यात आल्या आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यांच्या खोबण्या करण्यात आल्या. परंतु तरी सुद्धा वेदनेचा लवलेश सुद्धा संभाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती नव्हता. अशी वेदनेची आर्त किंकाळी सुद्धा संभाजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडत नव्हती. संभाजी महाराज काही केल्यास शरण जात नव्हते. रोज एक अवयव संभाजी महाराजांचा तोडायला सुरुवात केली आणि मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी वडूतुळापुराच्या त्या माळरानामध्ये संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून संभाजी महाराजांचं शिर धडापासून वेगळं करून भाल्याला अडकवून संपूर्ण भाल्याची मिरवणूक त्या छावणीमध्ये काढण्यात आली आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूची दहशत या हिंदू समाजाच्या मनावरती, या गोरगरीब रयतेच्या मनावरती, इथल्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, जर औरंगजेबाला विरोधी गेलात, औरंगजेबाला जर समजा तुम्ही आव्हान दिलं तर तुमच्या सगळ्यांची ही गत होऊ शकते असा वस्तुपाठ घालून देण्यासाठी संभाजी महाराजांवरती क्रूर अत्याचार करण्यात आले आणि संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी तेजस्वी असं बलिदान याच वडूतुळापूरच्या माळरानामध्ये झालं. संभाजी महाराजांची समाधी आजही त्या ठिकाणी आहे. त्या संभाजी महाराजांच्या निधनानंतर, संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर इथली महाराष्ट्रातली जनता घाबरली का? इथली महाराष्ट्राची जनता भिली आणि ती घरात लपून बसली का? तर नाही. संभाजी महाराजांच्या बलिदानाने मात्र इथल्या गोरगरीब रयतेच्या, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, काम करायच्या, वार करायच्या, धार करायच्या पोराला ताकद मिळाली आणि ते सगळे मिळून पेटून उठले संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, संभाजी महाराजांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी सगळे पेटून उठले. इथला प्रत्येक दगड जणू काही एखादा गोळा बारूद झाला. इथल्या गवताला जणू काही भाले फुटले. इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची ठिणगी आगडोंब वनवा म्हणून पसरली आणि या वनव्यामध्ये या औरंगजेबाचं संपूर्ण राज्य जळून खाक झालं
औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये, नगर जवळच्या भिंगारजवळ याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडलं गेलं. हे संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व आहे. या संभाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळं राजा नाही, सेनापती नाही, राजधानी नाही, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे मावळे, आमचे मराठे तब्बल 17 वर्षे या औरंगजेबाशी लढले आणि या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडलं. त्या संभाजी महाराजांच्या बलिदानाचं आपण सर्वांनी आज या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचं जगावं कसं हे शिवाजी महाराजांकडनं शिकावं आणि मरावे कशासाठी आणि कसे मी विचारू असा प्रश्न स्वतःला नेहमी. मरू पांग फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूने आपल्या सर्वांना स्वातंत्र्याची, स्वराज्याची आणि धर्माभिमानाची एक वेगळ्या प्रकारे एक आहुतीच्या रूपामध्ये आपल्याला एक प्रेरणा दिलेली आहे. ती प्रेरणा आपण सगळेजण आपल्या मनामध्ये बाळगूयात. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाच्या माध्यमातून आपण सगळेजण काहीतरी धडा घेऊयात. आपण आपल्या मातृभूमीसाठी जगलं पाहिजे. मातृभूमीसाठी मरण्यासाठी आपल्याला स्वराज्याच्या किंवा देशाच्या सीमेवरती गेलंच पाहिजे असं नाही, परंतु या स्वराज्यामध्ये राहून सुद्धा, या देशामध्ये राहून सुद्धा, या देशातील प्रत्येक नागरिकाची सगळी कर्तव्य पार पाडून आम्ही एक यशस्वी आणि एक आदर्श सुसंस्कृत देशभक्त नागरिक होऊ शकतो का, असा संकल्प आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या गोष्टीतून घेऊ शकतो का, असा विचार आपण सगळेजण या ठिकाणी करूयात. छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती शाहीर कवी योगेशांनी लिहिलेली शेवटची एक कविता सांगतो आणि मी थांबतो. देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं. हाथ कटे खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. है दूजा दुनिया में कोई जैसे शंभू राजा था, जैसे शंभू राजा था, जैसे शंभू राजा था.